पंढरपूरला निघाला, कुठलाही संदेह नाही, पण तुम्ही निघाला त्यांना उपदेश पंढरपूरला जाण्याकरता सांगणं म्हणजे ही मुरपाटी होईल. पण तरीही थोडस कळावं आणि त्याच्यात उल्हास व्हावा म्हणून ही आपण घेतला. कारण तुम्ही तर पंढरपूरला जातातच, पण मी नाही जाणारा माणूस तुम्हाला जावे असं सांगणे म्हणजे उरपाटीच होईल. पण त्यातला आणि थोडं माझ्याकडून एक भरलेल्या वाऱ्याच्या चंडूला जसा पुश केल्याच्या नंतर जर आम्ही थोडा उडाण मारतो तेवढ्याच अर्थानं म्हणायचा प्रयत्न करतो. तुकोबारायांनी सांगितले की पंढरीशी जारे आल्यानो संसार. सगळ्यांना म्हणतात बाबा एक काम करा, तुम्ही संसारात आलात ना तर एक वेळेस पंढरपूरला जा. जन्मभर जाऊन भागत नाही, पण एक वेळेस तरी जा. प्रश्न असा पडतो तर आपण दरवर्षी जातो, तिने म्हणते एकच वेळेस जा, हरकत नाही एक वेळेस जा. एक बार तरी जाऊन बघ. आपण वर्षांना जातो, बरोबर आहे, अधिक लाभदायक आहोत आपण. पण काही वेळेस जात असताना थोड्याफार खोड्या होत असतात. खोड्या म्हणजे कळलं का? शरीराने होणाऱ्या खोड्या वेगळ्या आहेत, मनाने होणाऱ्या खोड्या वेगळ्या आहेत, जीवाने होणाऱ्या खोड्या वेगळ्या आहेत. लक्षात असू, कारण ह्या खोड्यावर दुर्लक्ष करायचं नाही. पंढरपूरला निघालोय, संसारात आलोय म्हणून चाललोय, आणि ते संसारात आलेच नाही त्यांची काही गरज नाही असं बोलायचं. पण ज्यावेळेस तो जन्माला आला ना त्यावेळेस तो संसारिक झाला. कारण जो जन्मला तो मरतो, जो जन्मला तो मरतो ना. जन्मने आणि मरणे याला संसार म्हणतात. आता ह्याची उठपाटी विचार डोक्यात असतात की संसार म्हणजे लेकरू बाळ बायको ही सर्व गोष्ट ही नाही. ही तर केवळ आपण लावून घेतले नाते. जास्त हाड दूर करा नव्हत्या तुम्ही, कोणी करणार नाही. काय झाले? भांडण झाले, ते तिकडे या नाही इकडे झालं ना. पण काही केल्यावर ही संसार सुटत नाही त्याच्या कृपेशिवाय. जर काही असेल तर त्याला जन्मणे आणि मरणे ही उपाधी जोपर्यंत सुटत नाही, जोवरी नाही निर्सला आहे तोवरी अवघे संसारी, सर्व संसारिकच. इथं देव जरी जन्माला आला तरी तो संसारिकच. कारण जन्माला येतो माणूस, बरोबर आहे, आणि जन्माला आले सर्वच फटाके पुढे, जन्माला आले सर्वच हसते. कारण आता आला बेटा जन्म, बघा सांग किती भाऊ बघा, तुला कळलं आमची मजा कशी येते. तो जीव आहे आणि ज्यावेळेस मरतो आणि तो रडतो त्यावेळेस हसायला पाहिजे, ज्यावेळेस मरतो ना त्यावेळेस हसायला पाहिजे, आणि ज्यावेळेस जन्मतो ना त्यावेळेस रडायला पाहिजे. कारण तुम्ही रडता का? आता काय करता सांगा मला? जीवनभर रडतो का नाही आपण? सांगा मला, रडतो का? कोणी झोपून रडत असेल, कोणी काही करून रडत असेल, कोणी मधून रडत असेल, कोणी बाहेर दाखवून रडत असेल, कोणी जराने सांगून रडत असेल, पण रडतो का नाही? जीवनभर रडण्याकरता येणाऱ्या माणसाकरता आपण हसतो, आणि जीवनातून मुक्त होऊन चाललाय तिकडे त्याच्याकरता रडतो. अर्थ काय आहे? त्याने एक भोगी इथून निघून चालला, तो हसला पाहिजे की बाबा बरं गेला असा, दुःखातून मुक्त झाला. कारण संसार दुःखामुळं विश्रांती नाही मोठे गमत आहे की बाबा. पण उरपाटी आहे, ज्याला उरपाटी म्हणते त्याला संसार म्हणतात. जे उरपाटी आहे ना त्याला ब्रह्मवृक्षाची उरपाटी आहे का? ब्रह्मवृक्ष आपलं 15 अध्याय वाचता ना, ज्ञानेश्वरी वाचताना मौली वाचत जावं. जीवनात आल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी वाचावं. जो वाचला तोच खरा वाचला, खरा वाचला. नाहीतर तो जरी वाचत असेल तर तो मेल्यासारखा आहे. कारण ज्ञानेश्वरी वाचावी, कारण ज्ञानाची ईश्वरी आहे. मला सांगा, संसार चालवण्याकरता काय लागतं? वाचून जात नाही, थोडं बोलतो. संसार चालवण्याकरता पैसा लागतं. बरं, पैशाशिवाय संसार आहे का? नाही. पैसा करता काय लागतं? मेहनत लागते. मेहनतीशिवाय पैसा नाही, पैशाशिवाय संसार नाही. बरोबर आहे. संसाराचा एक परमार्थ आहे, त्याला काय लागतं? मोक्ष लागते, मुक्ती लागते. बरोबर आहे. त्याच्याकरता काय लागतं? ज्ञान लागतं. जसा पैसा संसाराला लागतो तसा ज्ञान परमार्थाला लागतं. ज्ञानाकरता काय लागतं? सद्गुरू लागतं. जसं पैशाकरता मेहनत लागते तसं ज्ञानाकरता सद्गुरू लागतं. बरोबर आहे. ज्ञानेश्वरी
हे ज्ञानाची ईश्वरी आहे. कारण ज्ञानदेव हे सद्गुरू आहेत, लक्षात असू द्या. त्यांनी दिलेला आपल्याकडे संदेश आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचत जावं. जन्माला आलो की ज्ञानेश्वरी वाचत जावं आणि ज्ञानेश्वरी वाचन करत करत पंढरपूरला जावं. खूप खोड्या दूर होत असतात माणसाच्या. देहभाव कोंडू कोंडू धरीन जीव, बरोबर आहे. जीवाला कोंडल्या जावं, देहाला कोंडल्या जावं, मनाला कोंडल्या जावं. कारण मनोभाव, देहभाव आणि जीवभाव तीनच भाव असतात. चौथा भाव नसतो माणसामध्ये. आणि या चारही भावांनी खोड्या करत असतात, लक्षात असू द्या. शरीराला होणारी जरी खोडी असली तर पाप होते. एखादी खोडी घडली शरीराने आपल्या पाप होत असते. मनाने एखादी खोडी घडली तरी पाप होत असते. जीवाने तर जाणून बुजून केला तर मग संपलाच इतिहास. कारण इतरांबद्दल वाईट चिंतन करणे हे पण खोडी आहे. मनानं कुणाबद्दल ईर्ष्या करणे हे पण खोडी आहे. एखादी झोपला असेल त्याच्यावर पांघरून घेऊन आपण झोपी जाणे हे पण थंडी वाजते त्याला, कारण त्याला प्रसाद टाकून आपण सुद्धा जायचा प्रयत्न केला हे पण खोडी आहे. ह्या तिन्ही गुणाला, तिन्ही खोड्याला होणाऱ्या पापापासून मुक्त ठेवून जो पंढरपूरला जातो त्याची पंढरीची वारी होती. काय बापू, ही बाह्य पंढरपूर आहे. आपण सोलापूर जिल्ह्यातलं बाह्य पंढरपूर आहे. पण या पंढरपूरला जाण्याकरता जाऊन काय करायचे, पंढरपूरचा देव कसा आहे हे बघायचे, बरोबर आहे का. एखादी एवढ्या विश्वामध्ये ओळखायचे आपण एखादी व्यक्तीला तर काय करावं लागेल, त्याची फोटो बघावं लागेल, त्याची मूर्ती बघावं लागेल, बघावं लागेल ना. कारण बाबा हा माणूस परिचयचा असा असा आहे. ही मूर्ती जी उभा टाकलेली सुंदर ते ध्यान उभा विठेवरी कर कठेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान, हे ध्यानात ठेवून घ्या. हे ध्यान ठेवा या माणसाला, या प्रतिमेला ध्यानात ठेवा. कारण तुमच्याकडे एक पंढरपूर आहे, त्याच्यात उभा टाकलेला पंढरपूर आहे, त्याला मॅच करायचंय तुम्हाला दोघांनाही. हीच आहे का, हा हीच आहे का, असं बार बार बघायचे तुम्हाला. ध्यानात कोणाला ठेवायचे आहे, सोलापूरच्या असणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाला तुम्हाला ध्यानात ठेवायचे. आणि ती ध्यानात प्रतिमा ठेवून तुमच्यातल्या उभा टाकलेला जो पंढरपूर पाहे पाहे रे शरीरी दसवे द्वार ही पंढरी. कळलं का. ओम ब्रह्म विठेवरी बरवे शोधावे अंतरी. लक्षात असू द्या. या पंढरपूरला आणि त्या पंढरपूरला एकत्रित केले की ज्योतिषी ज्योत मिसळली, ज्योतला ज्योत मिसळली. आणि अशा पद्धतीचं जर तुमचं पंढरपूर झालं माझ्या बापू, तशा पंढरपूरला तो कुंभार म्हणतात की एक वेळेस तरी पंढरपूरला जा. पंढरीशी जा रे आल्या नो संसारा. प्रश्न विचारले लोकांनी किंवा विचारता ना, काय उठलं तोंड करी करून लेकरं बाळ सोडून जातात, कोण आहे म्हणून तिथे जातात तुम्ही. अरे असं म्हणू नका, कोण आहे असं म्हणू नका. कारण माझ्या जीवाचा वाट बघणारा वाटधनी आहे तो. वाटप आहे उभा, भेटीची आवडी. काय तुम्ही माझ्याकडे आवड आहे तुमची, तितकी आवड आहे त्याची. किती आवड आहे, भेटीची आवडी. कृपाळू तातडी, कृपाळू बी आहे आणि तातडीपणाने माझी वाट बघणारा जर कोणी माझा सखा असेल, कोणी जिवलग आणि जिव्हाळा असेल तर तो तिथं उभा टाकलेला आहे. खूप बरं सांगतो. तू असं समजू नको की उभं गेलो ते देव आणि भक्त मी, असं नाही रे बाबा. तो कृपाळू आहे आणि वाट आपली बघण्याकरता प्रत्येकाची वाट पाहे निडळावरी कर ठेवणी वाट याची पाहे. निडळाची कळतो तुम्हाला, डोळ्यावर दूर गेलेल्या व्यक्तीला आपण काय करतो, ऊन चमकत आहे म्हणून डोळ्यावर आठवून बघतो, कुठपर्यंत गेला, दिसू लागला, येऊ लागला, दिसू लागला. म्हणजे किती वाट बघतो. आम्ही संसारामध्ये गुरफटून जाऊन परमेश्वराला विसरलो, पण परमेश्वर आम्हाला विसरलेला नाहीये. इतका आवडीचा या जीवाचा जीवलग कोणी माझी जीवीची जर काही आवडी असेल तर ते पंढरपूर आहे आणि तो पांडुरंग आहे. आपली वाट इतकी बघतो. असं नाही समजलं पाहिजे की मी जातो कोण पुजतोय आपल्याला, इतके लाखो करोड येतात आपल्याला, प्रत्येकाला पुजतो परमात्मा. तुम्ही ध्यानपूर्वक बघा. एक लक्षण सांगतो तुम्हाला, जोपर्यंत पंढरपूरला पांडुरंग बघत नाही तोपर्यंत विठ्ठल रुक्माई काही चालत असेल तुमच्या तोंडामध्ये. ज्यावेळेस पांडुरंगावर तुमची दृष्टी पडेल आपोआप हृदय विभोर होतं आणि डोळ्यातून कुठेतरी कासावीस आणि कंठस्फोट व्हायला सुरुवात होतो. आपोआपच जीवाला तयार होतं, कोणीतरी माझा आहे.
आहे असं वाटतंय का नाही? बघा तुम्ही पार काय लक्ष करा तुम्ही. किती दुनियाचे पाप केले असतील, त्याची दृष्टी जर पडली, त्याला जर बघितलं, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती हो. काय लाभ, किती लाभ आहे, किती आवडीचे आहे. आपला वाट पाय उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उता वेळ. आवड आहे हो, सर्व आहे, पण काय लाभ आहे असं म्हणून. आवड आहे, देवाला आवड आहे आमची, बरोबर आहे, आम्ही जातो ना संसार सोडून, आम्हाला बी आवड आहे म्हणून जातो. लाभ काय? मागील परिहार पुढे नाही सीड. मागील परिहार कळलं का आपल्याला? हा परिहार आहे, अनंत जन्माचा परिहार आपण बघत आलोय. अनंत जन्माचे पाप पुण्य कर्म आपल्या पदरात आहे, ना संचित म्हणून, प्रारब्ध म्हणून पाठी लागलेला आहे. आम्हाला कर्माचा भोग म्हणून पाठी लागलेला आहे. ते भोग आणि पुढे होणार पाप कर्म होऊ देणार नाही. मागील परिहार पुढे नाही सीड. झाली दर्शन एक वेळा. पण दर्शनाची व्याख्या सांगितली, कसं दर्शन घ्यायचे. मधल्या पांडुरंगाला आणि बाहेर उभा टाकलेल्या पांडुरंगाला मॅच करायचे नाही. दृष्टा दृष्टी विजयी होवा ये तमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसा वेडे गरे ज्ञान देव सुखिया झाला. तुम्हाला खरंच सुख परम प्राप्त करायचं असेल तर त्या मूर्तीला आणि मध्ये उभा टाकलेल्या मूर्तीला तुम्ही एक रूप करा. प्रश्न असा पडतो आता की महाराज बाहेरची तर बघितली हो, पण मधली कधीच बघितली नाही. आणि बघायचा प्रश्न बी आला नाही, आणि प्रयत्न केला तरी दिसला नाही. याच्याकरता स्पेशल सद्गुरू लागतो बरं नाही. कारण 4 वेद अंतरातला परमात्मा दाखवू शकत नाही. असं म्हणाल तुम्ही, सोलापूर जिल्ह्यातच पंढरपूर आणि तिथलाच पंढरपूर तिथंच आहे. देवाला देश नाही आहे. देश आणि काळ याच्यामध्ये कधी बांधू नका. तुमच्यावर संकट आलं रात्रीच्या 12 वाजता वाट बघा का सकाळी पूजा केल्यावर देव माझ्याकडे येईल म्हणून. नाही, ह्याच क्षणाला. कारण नाही काळ वेळ, कुठलाच काळ वेळ नाही. देवाला काळात आणि वेळेत बांधू नका. कारण सदा सर्वगत आहे, सदा आहे, सर्वगत आहे, सनातन आहे, तो सर्व काळ आहे. कारण त्याला देशामध्ये बांधू नका की सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर किंवा आम्ही महाराष्ट्रामध्ये पंढरपूर असं बांधू नका. कारण देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने देखला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठल. किती विठ्ठल, प्रत्येक रूप प्रत्येक वृत्ती, जे जे दिशी जे भूत ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. भक्तीचा योग जर अर्जुना उद्धवा जाणायचा असेल तर बाबा जे जे दिशी जे भूत ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कारण जे जे दिसणारे आहेत ना ते माझे रूप आहे. तुला सगुण आणि साकारामध्ये बघायचं असेल तर मला बघ, या सर्वांमध्ये मला बघ. निर्गुणामध्ये बघायचं असेल तर तुझ्यात बघ, दुसरीकडे नको. निर्गुणात बघायचं असेल तर तुझ्या स्वतःत बघ, सगुणात बघत असेल तर जगात बघ. जगात जे जे मूर्ती आहे ना ती माझी मूर्ती आहे, माझं स्वरूप आहे, माझं विराट रूप आहे, माझं विश्वरूप म्हणतो ना. ते विश्वरूपा विराट रूपा म्हणतो ना. विश्वात जेवढं रूप आहे, पाषाण काही असो काही असो. दररोज सुद्धा चंद्रभागेचे स्नान करावं करेल. तांब्यावरच चंद्रभागेमध्ये पाणी, तांब्यात भरायचं पाणी आणि पांडुरंगाला म्हणायचं चंद्रभागा. पांडुरंगा ही तुझी चंद्रभाग आहे. चंद्रभागेच्या पाण्याला विहिरीत नांदणाऱ्या पाण्याला काही फरक दाखवतो का तुम्ही? का म्हणतात चंद्रभागेचा तांब्या आपल्या डोक्यावर लागायचा नाही? वारकऱ्यांनी बांधून ठेवलं पाहिजे. पांडुरंगाला सोडून वारकऱ्यांनी जगू नये. जेथे जातो तेथे तू माझा. कसं काय सोडायचं? आता तुम्ही रिचार्ज व्हायला चाललोय ना, कशाला व्हायला चाललोय? संपूर्ण संसारात घातले तुम्ही, सर्व डिस्चार्ज होऊन गेले. आता रिचार्ज होऊन या. आलं लक्षात तुम्हाला? लाभ काय आहे? मागील परिहार पुढे नाही सीड. झाली दर्शन एक वेळा. प्रश्न असा पडतो, देवा पंढरपूरला गेलो पण मागील परिहारही संपला नाही आणि पुढचा सीडही संपला नाही. भगवंता काय घडलं असं? कारण तुमचं दर्शन झालेलं नाही. तुम्ही गेला विटेवर उभा टाकलेला पांडुरंगाला बघितलं ना, काम संपलं. मी आज केला नाहीये. साठविला राहीची ही हृदयी मंदिरी. बाहेर राकुटी मूर्ती उभा, बाहेर राकुटी आहे, मध्ये विशाल आहे. जोपर्यंत तुला मधला देव दिसणार नाही तोपर्यंत बाहेरचा दिसणार नाही. तुला दिसेल दगडाचा दिसेल, वगैरे दिसेल, काही दिसेल, काही दिसेल, किंवा एकाच स्तनावर दिसेल, एकाच ठिकाणावर दिसेल. माझ्या बाप पंढरपूरला जाणार ना तुम्ही, खूप मोठे खूप मोठे. तो का म्हणे न दे
अनेकांच्या हाती, तो कोणाच्या हाती देत नाही, तुम्ही त्याच्याकडे जात जा, देत नाही हो. तुम्हाला वाटतंय का देवाच्या हाती देईल तुम्हाला? नाही नाही, एक बार बैसला तो चित्ती निवडे ना. अनंत वस्तूमधून पाकडून तुम्हाला हडसून वेगळं करून हडसून मागितलं नामदारानं, नामा म्हणे माझ्या पंढरीशी न्यारे हडसून न्यारे विठ्ठलाशी. देत नाही म्हणजे हडसल्या जात नाही मानव परमात्मा. एक बार चित्तात बसला रे बसला, काही केल्या वेगळा नोहे गे माये, बाप रूप माने जीवीचा जीवा, काही केल्या वेगळा नोहे गे माये, काही केल्या वेगळा नोहे गे माये. कारण बैसला तो चित्ती निवडे ना. मग कुठं बसवायचे आता पांडुरंगाला गेल्यावर तुम्ही ध्यान ठेवा माय बाबा, तुम्ही तुमच्या चित्तात पांडुरंगाला बसवायचंय. कारण एक बार दर्शन समदृष्टीचं घ्या, समचरण दृष्टी विखेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो आणि तन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. राहणे तुम्ही संसारात राहा की तुम्ही कोण नको म्हणाले? कोण म्हणले तुम्हाला संसार सोडा, बायको सोडा म्हणून? हे शरीर संसाराचं आहे. शरीर दिले कुण? संसारामुळे शरीर प्राप्त झालेलं आहे तुमचं. शरीर संसाराकरता राहू द्या, पण चित्त संसारामुळे प्राप्त झालेलं नाही. चित्ताचा मालक तो वेगळा आहे. देव चित्तात राहत असतो, संसारात राहते. कळलं का? देव कसे चित्ती, त्यांची घडावी संगती. ही सत्संगामुळे तुम्ही घडला प्रत्येकाच्या चित्तामध्ये. देवाला बसून कुठं आणायचे तुम्हाला? पालखी खुली चाललेली आहे तुमची मायबापू. पालखीमध्ये पांडुरंगाला आणायचे आणि त्या पांडुरंगाला सतत आपल्या संगाटी ठेवायचे. चंद्रभागा सतत भीमेवर उभा टाकलेला असावा पांडुरंग. तिथं जातो मी आपल्या संगाटी पांडुरंग. त्याकरता तुम्ही घरदार सोडून चालला आणि वाट पाहत तुमची उभा टाकलेला आहे. कृपाळू आहे. कृपाळू म्हणजे आज सकाळचे काहीतरी प्रश्न महाराज, कृपाळू म्हणजे काय हो? कृपा म्हणजे काय आहे? कृपा हा कुरु करणे, करणे हा शब्द कुरुच आहे. कुरु कुरु स्वाहा. आप म्हणजे पाणी, जल, शीतल, शांती, थंड, दुःख निवृत्ती, सर्व संरक्षण करता याला कृपाळू मध्ये लक्षात असतं. कारण कृपाळू आहे तो परमात्मा आणि तो उभा टाकलेला आहे आणि वाट तुमचीच बघतो. असं नाही की ऑफिसरला जावं लागलं, शेल्यूट मारावं लागेल, बसा बाहेर असं कोणी म्हणणार नाही. आणि वाट तुमचीच बघतो, उभा टाकलेला आहे. गेल्या वर्षी सलामी तुम्हाला दिलं आलाच बाबा. बोलतो तो भगवंत, पण आम्ही ऐकत नाही. कारण आमची चूक आहे. ऐकणाऱ्याचे केंद्र आम्ही कान ठेवलेले आहेत लक्षात. या कानानं भगवंताचे शब्द ऐकू येत नाहीत मायबापू. अंतःकरण आहे, बधी काने तो. कळलं का? कर्ण म्हणजे कान आहे, मध्ये काय आहे? अंतःकरण. मधल्या कानाने ऐकलं पाहिजे. चार लोक राहतात तिथं ऐकलं आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ह्या चारही एक रूप होऊन ऐकिलो की तुम्हाला त्याचे शब्द जरूर ऐकू येतात की काय म्हणतात. आलास का बाबा? खूप शिवलास रे. पाय दुखतेत का तुझे? त्रास वाटतोय का संसारामध्ये? काही घाबरू नको, मी आहे ना तुला. तुझं भवरोग ज्याला म्हणतोस, भवसागर ज्याला म्हणतोस, कमरे एवढंच पाणी आहे, घाबरू नको. पुढून तर मी आहे. कमरेवर हात देवानी का ठेवले? अभय दान आहे. आशीर्वाद दिला नाही तथा असतो. बोमलत फिर म्हणले नाही देवानी. सर्व सांगितले कमरेवर हात ठेवले, घाबरू नको. एवढंच पाणी आहे, विसारा करून टाकले. एवढंच आहे. एवढ्या पाण्यात बुडून मरतोय आम्ही वारकरी? पांडुरंगाची एवढ्या पाण्यात बुडून मरतोय का? घाबरायची काहीच गरज नाही मायबापो. खूप भाग्यवान तुम्हाला हे उपदेश करणं माझं चुकतंय. कारण तुम्ही चाललात, मी इथं बोंबलत बसलो. आलं लक्षात का? तुम्ही भाग्यवान आणि थोर आहात, तुम्ही थोर अमृती आहात. कारण संसाराचा थोडसा त्याग करून एवढंच लक्षात असू द्या. जात असताना मात्र मी तुम्हाला खोड्या सांगितल्या. खोड्यावर लक्ष ठेवा. कारण पूर्णपणे तुम्ही परमात्माकडे चाललास. कारण एक वेळा चालणं सांगितले. बसवून आणा तुम्ही त्या चित्तामध्ये, त्या पालखीमध्ये सजवून न्या. चित्तात एकच ठेवा. कारण चित्तामध्ये परमात्मा राहतो, बाकी कुठंच राहत नाही. तुका म्हणे देह धरिला. लिंग देह म्हणजे चित्ताला लिंग देह म्हणतात. सूक्ष्म शरीर ज्याला म्हणतो आणि कारण शरीर, महाकारण शरीर. कळलं का? कैवल्य देह, 5 प्रकारचं शरीर. ज्ञानेश्वर महाराजांचं कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. ज्ञानेश्वर महाराज कैवल्याचा पुतळा आहे. महाकारण भगवान कृष्ण आणि राम महाकारण आहे. कारण शरीर संत तुकोबर आहे, वगैरे वगैरे सर्व काही कारणाने जन्माला आले. जगत उद्धाराला धरला अवतार विरमिला भणिवार सिद्धांचा या अर्थाने जन्माला आलेले म्हणजे कारण देह आहे. हे स्थूल आहे आणि सूक्ष्म मध्ये हे चित्ताच्या ठिकाणी आहे. पवित्र ज्याचं चित्त आहे त्या चित्तामध्ये देव राहतो. कारण ज्याचं घर चांगलं आहे कुणी येऊन बसतं त्याचं काही विषय नाही. म्हणून म्हणलं 3 खोड्यापासून वाचत वाचत चालायचंय तुम्हाला. माझ्या तुम्ही मला सेवा दिलात, खूप मी आभारी आहे. आणि माझ्या मठाला अशीच भेट देत जावा. खूप आम्हाला तुमचं दर्शन घडावं याची अपेक्षा असते. कळलं का? आणि या अपेक्षाच आम्ही बसतो.
आमचा विचार होता ते जेवण करायचं, पण तुम्ही तिथे घेतल्यामुळं आम्हाला घडत नाही. पण एवढंच की असणार प्रसाद तुम्ही सेवन करून आम्हाला मी काही शेवटपर्यंत काही राहणार आहे का, पण वारी सर्व शेवटपर्यंत राहणार आहे. पण जोपर्यंत वारी राहील, जोपर्यंत हे आश्रम राहील, तोपर्यंत तुम्ही वारकरी ही विणा पंढरपूरला जाणार मध्ये प्रवेश व्हावा, याच उद्देशाने मी इथं प्रतीक्षा करतोय. कुठेही जर गेलो या दिवशी या ठिकाणी तुमची वाट बघतोय. कारण पांडुरंग वाट बघावं आणि मी नाही वाट बघावं, थोडी आभागी राहणार आहे, कारण मीही त्याचाच आहे. म्हणून मीही तुमची वाट बघतो. पण चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही भाग्यवान आहात. सिंह सरणार, पुढचे सरणार, मागल्या अनंत जन्माचे पापही खंडन होणार. कारण तो एक बार धरला हातामध्ये, हे माझ्या हातात देत नाही. कारण चित्तात एक बार बसला, दुसऱ्याला कधी जागा देत नाही. म्हणून तुका म्हणे न दे अनेकांच्या हाती, लोकांच्या कोणाच्या हाती देत नाही. सर बाजूला म्हणते कोणाच्या हाती देत नाही, तो माझा आहे आणि माझा सखा आहे. कारण मी त्याच्या चित्तात राहतो, चित्तामध्ये माझं घर आहे, तो माझा आहे. मी कोणाला देत नाही. तो प्रत्यक्ष ह्या प्राणावर, ह्या जीवावर संपूर्ण अधिकार गाजवतो. परमात्माचा ज्या जीवावर अधिकार असेल तर ते जीव कधी अधोगतीला जात नाही मायबाप. म्हणून पंढरपूरला निघा.